नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकंदरच प्लेग या डिसीजबद्दल. आणि 1896-97मध्ये भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र, मुंबई, पुणे ह्या याच्यामध्ये जी प्लेगची साथ पसरली होती आणि तो मॉडर्नचं सगळं जे काही महत्त्वाचं इतिहासातले रेफरन्सेस आहेत ते पण आपण बघूयात, कारण ते आपल्याला परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सायमल्टेनियसली फॉलो करा. सेम या नावाने फेसबुकवर पण आपण ग्रुप सुरू केलेला आहे, त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट, त्याला तुम्ही स्वतःही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. तुम्ही तुमच्याकडच्या महत्त्वाच्या सिव्हिल सर्व्हिस संबंधीच्या गोष्टी तिथं शेअर करू शकता. आता मुंबई इपिडेमिक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं बॉम्बे प्लेग 1896. बॉम्बेमध्ये प्लेगची साथ आली होती आणि आत्ताचं मुंबई, त्यावेळेस त्याला बॉम्बे म्हटलं जायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सुरतमध्ये सुद्धा प्लेगची साथ आली होती 1994. पण जी इंटेन्सिटी 1896ची आहे, कारण तो सुरुवातचा थर्ड एपिडेमिक होतं ते. आता एकंदरच तुम्ही प्लेगबद्दल जर जाणून घ्यायचं असलं तर प्लेग हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरियामुळे होतो. आपण त्याचे सगळे डिटेल्स घेणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यात जवळपास 1 ते 7 दिवसात फ्ल्यू सारखेच सिम्पटम्स दिसायला लागतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर याच्यामध्ये ट्रीटमेंट जर तुम्ही केली नाही तर 100% डेथ होण्याचे चान्सेस आहे. परंतु याचा जो ट्रीटमेंट नंतर पण फॅटिलिटी रेट आहे तो 30% इतका आहे, तर ते लक्षात असू देत. हिच्यामध्ये मग टाईप्स असतात, बल्बोनिक प्लेग, न्यूमोनिक प्लेग, सेप्टिसेपिक प्लेग, तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता जो 3 महत्त्वाचे इपिडेमिक्स आहेत त्याचे, एक 5व्या सेंचुरीमधलं, दुसरं 14व्या सेंचुरीमधलं आणि नंतर 17व्या सेंचुरीमध्ये. तर हे जे मिडल इच्यात दुसरं पॅन्डेमिक याचं होतं, तिच्यात याला प्लेगला ब्लॅक डेथ असं संबोधलं गेलं. 1400 शतकामध्ये, 14वी सेंचुरी जी आहे याच्यामध्ये 50 मिलियन डेथ झाल्या होत्या युरोपमध्ये. युरोपमधली 1/3 पॉप्युलेशन याच्यामध्ये संपली होती प्लेगमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे किती भयानक असणार आहे. आता जर तुम्हाला बघायचं असलं तर प्लेगच्या केसेस तुम्हाला कुठं बघायला मिळतात, तर प्लेग तुम्हाला मादागास्कर, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो हे इबोलामुळे पण न्यूजमध्ये आहे सध्या. त्याच्यानंतर पेरू तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, पेरू, मादागास्कर, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो. हे मादागास्कर आहे इकडं, हे कांगो आहे. तर इथं तुम्हाला बघायला मिळतात हे केसेस. तर सर्वप्रथम आपण बघूयात की एकंदरच 17व्या सेंचुरीमध्ये याला हे जे ब्लॅक डेथ संबोधलं गेलं 14व्या सेंचुरीमध्ये. आता हा जो सगळ्यात तिसरा पॅन्डेमिक होता, सगळ्यात पहिला 5वी सेंचुरी, त्याच्यानंतर मग 14वी सेंचुरी आणि थर्ड पॅन्डेमिक जो आहे तो मॉडर्न प्लेग 17व्या सेंचुरीमध्ये. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, द इपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897. याचा एकूण एक डिटेल तुम्हाला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी देईल. तर सगळ्यात पहिले एवढं लक्षात ठेवा की पहिली जी केस होती प्लेगची ती भारतामध्ये बॉम्बेमध्ये सापडली होती, म्हणजे आताचं मुंबई. बॉम्बे प्रेसिडेन्सी 1896 यांनी काय केलं की घाई गडबडीमध्ये एक कायदा आणला, कारण प्लेगची साथ ज्या स्पीडनी पसरत होती आणि जे त्याचं रूप होतं भयंकर, त्याला सगळ्याला टॅकल करायला एक कायदा हवा. द इपिडेमिक डिसीज ॲक्ट 1897 अतिशय घाई गडबडीत आलेला हा कायदा होता. याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये पण मोठ्या ब्लंडर्स यांनी केले होते. सो जसं पहिली केस बॉम्बेमध्ये सापडली, त्याच्यानंतर बेंगॉल, पंजाब, युनायटेड प्रोव्हिन्स, त्याच्यानंतर बर्मा इतक्या ठिकाणी ते पसरलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की जवळपास 1901 मध्ये 4 लाख लोकची डेथ याच्यामुळे झाली होती प्लेगमुळे, आणि 1905 मध्ये जवळपास 10 लोकांची डेथ प्लेगमुळे झालेली होती. म्हणजे तुम्ही इंडियाच्या बाबतीत विचार करू शकता की हे किती सिव्हिअर असणार आहे. हा त्यावेळेचा प्लेगच्या म्हणजे प्लेग संक्रमित व्यक्तीचा फोटो आहे बघा, आणि हे जे आहे कराचीतला फोटो आहे. त्यावेळेस कराची भारतात होतं. ओके, फिमेल पेशंट विथ अ ब्युबोनिक प्लेग. तर हे आपण याचे प्रकार बघणार आहोत सगळे. तर तिच्यातला एक प्रकार आहे हा. 3 प्रकार असतात प्लेगचे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली की ब्रिटिश लोकांनी काय केलं होतं की हा सगळा इपिडेमिक डिसीज ॲक्ट जो आणला तो इम्प्लिमेंट करण्यासाठीचे जे अधिकार दिले होते त्यांनी, तर ते लोकल ऑथॉरिटीजला दिले होते. आणि त्या लोकल ऑथॉरिटीजला म्हणजे व्हर्च्युअली तुम्हाला काय करायचं ते करा, पण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली पाहिजे. कुठलेही लिगल रॅमिफिकेशन याच्यामध्ये नव्हते. आणि त्यावेळेस पुण्याचे जर असिस्टंट कमिशनर होती ती व्यक्ती म्हणजे WC रँड. ओके, आणि हे खूप न्यूजमध्ये आलेलं आहे वेगवेगळ्या, तर रँड आणि ते सगळ्या गोष्टी. तर रँडकडे ही टास्क होती हा कायदा इम्प्लिमेंट करण्याची. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी प्रयत्न केलेत, कारण त्यावेळेस सिच्युएशन इतकी म्हणजे वर्स नव्हती. त्यावेळेस त्यांनी क्वारंटाईन कॅम्प बनवले होते, हॉस्पिटल वगैरे, त्याच्यानंतर डिसइन्फेक्शन केलं एरियाचं. परंतु सिच्युएशन जशी वर्स झाली
तशी त्यांनी खूपच ब्रुटल पद्धतीने, अमानवीय पद्धतीने काम करायला रँडनी सुरुवात केली. भारतीयांची डिग्निटी, त्याच्यानंतर त्यांचं कल्चर, सोशल कस्टम ह्या समजून न घेता त्यांनी काम करायला सुरुवात केली. तिच्यामध्ये त्याच्या ज्या टीममधले डॉक्टर्स असतील, आर्मी, पोलीस, हे सरळ सरळ पब्लिकली लोकांचे कपडे वगैरे काढून तपासणी करायला लागले. कारण याच्यातला जे बुबोनिक प्लेग असतो तर तो म्हणजे ग्रोइन्स, त्याच्यानंतर आर्मपीट, तर त्या ठिकाणी त्या बॉडी पार्ट्सवर त्या सगळे लिम्फ नोड जे असतात त्याचं स्वेलिंग येतं. आणि ते बघण्यासाठी हे पब्लिकली लोकांचं चेकअप यांनी सुरू केलं. आणि ही भयानक परिस्थिती होती. जे लोक इन्फेक्टेड होते त्यांच्या घरं, कपडे, त्यांचं अन्नधान्य जे काही असेल ते सगळं जाळून टाकलं यांनी, डिस्ट्रॉय केलं त्यांना न विचारता. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की कुणाच्याही घरात सरळ ते घरात जात होते. आणि म्हणजे आता भारतीय संस्कृतीमध्ये एक होतं की देवघर, माझघर, हे ते, त्याच्यानंतर डिग्निटी ऑफ वुमन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी धाब्यावर ठेवल्या होत्या. त्यावेळेस बाल गंगाधर टिळक हे समोर ते उभे राहिले आणि त्यांनी या सगळ्या प्लेग क्रायसिसमध्ये एक गोष्ट आहे की त्यांनी म्हटलं होतं की रँडचे अत्याचार प्लेगपेक्षा पण भयानक आहेत बाबा. म्हणजे आताच्या ह्याच्यात पण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने असे रेफरन्सेस येतात की कोरोनामुळे नाही पण भुकीने आम्ही मरून जाऊ, हा ना, कोरोनामुळे नाही पण भीतीमुळे आम्ही मरून जाऊ. म्हणजे रँड ज्या पद्धतीने काम करत होता तेच लोकांसाठी भयानक होतं असं त्यांनी लिहिलं होतं. आणि ते केसरीमध्ये पेपरमध्ये त्यांनी लिहिलं होतं. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांचे 2 पेपर होते, एक केसरी होता, एक मराठा होता. कुठला इंग्लिशमध्ये होता, कुठला मराठीत होता, त्यांच्याबरोबर अजून कुठली लोकं होती. कारण लोकमान्य टिळकांशी संबंधित रेफरन्सेसवर प्रश्न आपण एक्सपेक्ट करतो येणाऱ्या परीक्षांमध्ये. आता हिच्यामध्ये त्यांनी जे काही सगळं या प्लेगबद्दल लिहिलं होतं, प्लेग क्रायसिसबद्दल आणि एकंदरच रँडच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यामुळे इन्स्पायर झाले 3 चाफेकर बंधू जे होते ते इन्स्पायर झाले पुण्याचे, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. आणि त्यांनी डिसाईड केलं की रँडला टपकवायचा. ओके. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मग 22 जून 1897 तिच्यामध्ये त्यांनी काय केलं की गणेश खिंडीचा जो रस्ता आहे पुण्यातला तिथं रँडला आणि त्याचा जो मिलिटरी एस्कॉट होता आयस्ट, लेफ्टनंट आयस्ट आणि वॉल्टर चार्ल्स रँड, या दोघांना त्यांनी मारलं. हिच्यातली ती दुसरी हे पण होतं की सुरुवातीच्या काळामध्ये त्या महिलांवर गोळी चालवली गेली होती आणि नंतर यांना पकडलं गेलं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा पण झाली. तर हा सगळा तुम्हाला इतिहासाचा सिनेरिओ आहे. तर हिच्यामध्ये नंतर लोकमान्य टिळकांना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेस लिहिलं होतं, बोलले होते, तर 18 महिन्यांसाठी रिगरस इम्प्रिजमेंट झाली होती. आणि त्यावेळेसच ज्यावेळेस त्यांना शिक्षा जाहीर झाली होती त्यावेळेस ते म्हटले होते, स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. हे त्यावेळेस झालेलं आहे, त्याच्यामुळे हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे की एकंदरच हा जो इपिडेमिक होता तर हिच्यामध्ये मग नंतर ब्रिटिश शासनाने वॉल्मर हॉपकिन या व्यक्तीला, हा एक रशियन बॅक्टेरिओलॉजिस्ट होता, की त्याला सांगितलं की तुम्ही एक व्हॅक्सिन आम्हाला डेव्हलप करून द्या ॲज सून ॲज पॉसिबल, जसं आजच्या डेटमध्ये चालू आहे. आणि 3 महिन्यानंतर हॉपकिन रेडी होता ह्युमन ट्रायल करता. 10 जानेवारी 1897 मग त्यांनी स्वतःवर ते व्हॅक्सिन टेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर व्हॉलंटियर्स, ते हे जे व्हॉलंटियर्स होते ज्यांच्यावर व्हॅक्सिन टेस्ट केलं जात होते ते सगळे भायखला जेल जे आहे मुंबईचं तिथले कैदी होते आणि त्यांच्यावर ते टेस्ट केलं गेलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये जवळपास 4 मिलियन लोकांपर्यंत ते व्हॅक्सिन गेलेलं आहे भारतामध्ये. परंतु 1920 थोड्या बहुत प्रमाणामध्ये प्लेगच्या केसेस आपल्याकडं होत्या. त्याच्यानंतर आता हा जो वॉल्मर हॉपकिन आहे, तर वॉल्मर हॉपकिन हा रशियन बॅक्टेरिओलॉजिस्ट हा पाश्चर इन्स्टिट्यूट पॅरिसमध्ये काम करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की पहिलं जे कॉलराचं व्हॅक्सिन बनलेलं आहे तर ते त्यांनीच बनवलेलं आहे. फर्स्ट मायक्रोबायोलॉजिस्ट हू डेव्हलप्ड अँड युज्ड व्हॅक्सिन अगेन्स्ट कॉलरा अँड बुबोनिक प्लेग. तर ह्या दोन्ही महत्त्वाचे व्हॅक्सिन, प्लेगचं आणि दुसरं म्हणजे कॉलराचं. आता प्लेगमध्ये पण बुबोनिक प्लेगचं आहे, ते प्लेगचे 3 प्रकार आहेत ते आपण बघूयात. ओके. तर त्याला सेव्हियर ऑफ ह्युमॅनिटी असं म्हटलं जातं. हापकिन इन्स्टिट्यूट वगैरे तुम्ही नावं पण ऐकले असतील. आता प्लेग जो आहे, प्लेगबद्दल बेसिक जाणून घेऊया फॅक्ट. इन्फेक्शियस डिसीज आहे, बॅक्टेरियामुळे होतो. एरसिनिया पेस्टिस, तर हे एरसिनिया पेस्टिस नावाचा बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे होतं. हा स्मॉल मॅमल्स जे असतात आणि त्यांच्यावरच्या फ्लीज, इन्सेक्ट, त्याच्यामधून मग तो ट्रान्समिट होतो. मग आता स्मॉल मॅमल्समध्ये सगळ्याच, खार असेल, त्याच्यानंतर रोडेंट्स जेवढे काही उंदीर वगैरे त्यात सगळ्यांच्या होतो. तर हा झोनॅटिक डिसीज आहे, ॲनिमलपासून ह्युमन बिंग्सपर्यंत येतो हा. तर ते एक महत्त्वाचं आहे.
आणि ह्युमन्समधूनही तो ह्युमनपर्यंत जाऊ शकतो, पण 3 मधला एकाच प्रकारात तो जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी होती की ह्या प्लेगमध्ये याचा जो फॅटॅलिटी मृत्यूदर आहे तो 30% आहे. प्लेग झालेल्या संसर्ग झालेल्या 100 मधले 30 लोक जातात, पण जर ट्रीटमेंट मिळाली नाही तर त्या केसमध्ये 100% जातात. परंतु हा बॅक्टेरियल डिसीज आहे आणि अँटीबायोटिक्सच्या बेसिसवर आपण बरीच प्रगती केलेली आहे मानवानी वैद्यकशास्त्रात, आणि तिच्यामुळे आता क्वारंटाईन करून आणि सगळ्या गोष्टी प्रॉपर करून बऱ्यापैकी प्लेगच्या केसेसमध्ये आपण जो काही त्याचा फॅटॅलिटी रेट आहे तो कमी करून टाकतो. 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये 50 मिलियन लोकांची डेथ झाली होती, मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याला ब्लॅक डेथ असं म्हटलं होतं ह्या प्लेगला, तर ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्लेग सर्व खंडांमध्ये सर्व ठिकाणी पृथ्वी तलावर आढळतो एक्सेप्ट ओशनिया. तर हे एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आजच्या डेटमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, मादागास्कर आणि पेरू हे 3 देश आहेत की जिथं तुम्हाला प्लेग आढळतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, 3 ते 7 दिवस हा याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. म्हणजे एकदा इन्फेक्शन झालं की ते 3 ते 7 दिवसात सिम्पटम दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीने शोधलं होतं की कुठल्या बॅक्टेरियामुळे, म्हणजे नेमकं प्लेगचं कारण काय आहे, तर त्यांचं नाव होतं अलेक्झांड्रे एर्सिन. हे बॅक्टेरियोलॉजिस्ट होते आणि म्हणूनच यांच्या नावावरूनच त्या बॅक्टेरियाला एर्सिना पेस्टिस असं नाव दिलेलं आहे. एर्सिनचं एर्सिनिया पेस्टिस, फ्रेंच स्विस बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे. आणि त्याच्यानंतर ट्रान्समिशन, हे बघा, हे अशा पद्धतीचे ॲफ्लीज असतात, हे इन्सेक्ट असतात, हे रोडंट्स, मग रॅट असेल, स्क्वॅरल असेल, त्याच्यानंतर प्रेरी डॉग्स असतील, त्यांच्यावरून माणसापर्यंत जातात. आता सगळ्यात महत्त्वाचे असतं की कधी होऊ शकतं ट्रान्समिशन पर्सन टू पर्सन, तर लंग इन्फेक्शनमध्ये होतं, तर ते आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये पण जे काय असतं की कफमधून, स्नीजमधून पण याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. आता हे बघा, रॅट, स्क्वॅलर याच्यामधून हे सगळं ट्रान्समिशन होत असतं. यांच्या अंगावर ते सगळे स्क्वीज असतात. आता 3 प्रकारचे प्लेग आहेत. एक बुबोनिक प्लेग, सेप्टिसिमिया प्लेग आणि निमोनिक प्लेग. आता बघा, ब्युबोनिक प्लेग म्हणजे काय की हिच्यामध्ये लिम्फ नोड जे असतात ते लिम्फ नोड्सची स्वेलिंग येते. सेप्टिसिमियामध्ये काय होतं की ब्लड म्हणजे हिमोरेज होतं अंडर द स्किन, आणि नंतर असे ब्लॅक पॅचेस पडतात जे तुम्हाला याच्यावर दिसत असतील. आणि तिसरं आहे निमोनिक प्लेग म्हणजे काय, निमोनिया होतो त्या प्लेगमध्ये. त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिलं बुबोनिक प्लेग. आता बुबोनिक प्लेगच्या बाबतीमध्ये काय, मी तुम्हाला सांगितलं की लिम्फ नोड आहे त्याचं स्वेलिंग येतं, याच्यामध्ये ताप येतो, मसल दुखतात, विकनेस येते. ओके. त्याच्यानंतर स्किनच्या अंडर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे हिमोरेज होतं, म्हणजे ब्लड येतं, हेवी ब्लिडिंग होतं, आणि नंतरच्या काळामध्ये डेड टिश्यूमुळं ते ब्लॅक दिसतं, आणि म्हणूनच याला ब्लॅक डेथ असं म्हटलं जातं. म्हणजे एकदा का तुम्हाला बुबोनिक प्लेग एखाद्या व्यक्तीला झाला तर मोठ्या प्रमाणावर स्वेलिंग तर आहेच लिम्फ नोडमध्ये, पण अंडर द स्किन जे काही हेवी ब्लिडिंग होतं, आणि त्याच्यामुळे डेथचे टिश्यू असतात त्याचे पॅचेस ते खूप ब्लॅक दिसतात, आणि त्याच्यामुळे याला ब्लॅक डेथ असं म्हटलं जातं. तर हे एक लक्षात ठेवा. याच्यामध्ये बऱ्यापैकी 60% डेथ रेट आहे. ओके. त्याच्यानंतर निमोनिक प्लेग. आता निमोनिक प्लेग जो असतो तर बॅक्टेरिया ज्या वेळेस लंगला इन्फेक्ट करतो तर त्या केसमध्ये निमोनिक प्लेग डेव्हलप होतो, आणि ह्या निमोनिक प्लेगमध्ये जवळपास 2 ते 3 दिवसांमध्ये इन्फेक्शन पसरू शकतं आणि डेथ पण होऊ शकते जर ट्रीटमेंट मिळाली नाही तर. ओके. आणि हे तुम्हाला बघा की ब्लॅक पॅचेस कसे वाढत जातात, हे वरती येतं ब्लॅक, 2रा दिवस आहे, ब्लॅक पॅचेस वाढत चालले 3रा दिवस, आणि हे कम्प्लीट ब्लॅक झालेलं आहे बघा 4था दिवस, 18वा दिवस. ओके. तर अशा पद्धतीने होतं, आणि हाच एक आहे की जो ह्युमन टू ह्युमन ट्रान्सफर होतो. तर हे एक लक्षात ठेवा, निमोनिक प्लेगच माणसाद्वारे माणसाला जाऊ शकतो, मग ते खोकल्यातून म्हणा, याच्यातून म्हणा. तर एक गोष्ट आहे की निमोनिक आणि बुबोनिक प्लेग जर तुम्ही ट्रीट केले नाही तर तिच्यातून सेप्टिसेमिक प्लेग होतो, हा 3रा प्रकार आहे, आणि जिच्यामध्ये सेप्टिसिमिया म्हणजे सेप्टिक होणं आणि सगळं ब्लॅकिश होत जातं बघा, हे सेप्टिसेमिया सेप्टिक होतं आहे, तर याला सेप्टिसिमिया प्लेग म्हणतात. आणि जिच्यामध्ये ब्लड जे असतं ते इन्फेक्टेड सर्व बॉडीमध्ये जातं, आणि 2 दिवसामध्ये किंवा इमिडिएटली डेथ होऊ शकते व्यक्तीची. हे सेप्टिसिमिया प्लेग आहे. त्याच्यानंतर प्लेग इपिडेमिक जे होते तर ते सगळ्यात जे फेमस आहे तर ते युरोपचं आहे, आणि त्याला ब्लॅक डेथ म्हणतात, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. 1347 ते 1351 युरोपियन हिच्यामध्ये जो काही झाला होता, आणि जवळपास 50 मिलियन लोक म्हणजे 1/3 युरोपची पॉप्युलेशन हिच्यात डेथ झाली होती.
तर हा सगळ्यात याच्यातला ब्लॅक डेथ म्हणून प्लेग पॅन्डेमिक जो दुसरा होता तो फेमस आहे 14 सेंचुरीचा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.